काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आपल्यासोबत आहेत. अमित देशमुख त्यांना विचारूयात. आज मराठा आरक्षणावरती तब्बल 70 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं, पण अखेरीस पुन्हा एकदा एक विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेऊ असं सांगितलं. काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की विधिमंडळातली ही सगळीच चर्चा आणि विशेषतः ज्या उत्तराची आतुरतेनं महाराष्ट्रच नव्हे तर देश वाट पाहत होता, त्यातून निराशा पदरी पडली आहे. आणि या सगळ्या घडामोडी ज्या महाराष्ट्रामध्ये घडतायत याला खऱ्या अर्थानं सरकार गांभीर्यानं घेत आहे का नाही, हाच खरा प्रश्न उपस्थित होतोय. आणि म्हणून आम्ही देखील विरोधी पक्ष म्हणून सरकारला सगळ्याच विरोधी पक्षातल्या पक्षांनी या प्रश्नासाठी पाठिंबा जाहीर केला होता, बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आणि सगळी मदत जी काही विरोधी पक्षाकडनं शक्य आहे ती देऊ केली होती. तरीही सरकारला यातून का मार्ग काढता येत नाही किंवा तोडगा ते काढू शकत नाही. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बहुमत आहे त्यांचं, लोकसभेत आहे, विधानसभेत आहे. आणि म्हणून या बहुमताच्या मुळे समाजाला आणि समाज बांधवांना अशी एक आशा आहे की यातून आत्ताच मार्ग निघू शकतो. विधानसभेमध्ये समजा काही कायदा पारित करायचा असेल, लोकसभेमध्ये काही कायदा पारित करायचा असेल तर हीच ती वेळ आहे. आणि म्हणून समाजाच्या आशा ह्या उंचावलेल्या आहेत, अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आणि या उंचावलेल्या अपेक्षांची पूर्ती हे सरकार करणार अशी आज आशा होती, पण तसं काही घडलं नाही. त्यामुळं आजचा दिवस तसा हा निराशेचा आहे असं म्हणावं लागेल. मराठवाड्यात नाही येता मराठवाड्यातून मूळ मागणी होती की कुणबी मराठ्यांना हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. उप समिती जी आहे मंत्रिमंडळाची त्यात सुद्धा तो ठेवण्यात आला. जवळपास 15 कोटी ज्या दाखले आहेत ते तपासले गेल्याचं म्हटलं तर 54 लाख नोंदी, यातल्या मराठवाड्यात फक्त 28,000 नोंदी सापडल्याचं म्हटलं जाते. परंतु ही कुठलीही आकडेवारी आज पटलावर ठेवण्यात आली नाही, सांगण्यात आली नाही. हे खरं आहे, आकडेवारीच नाही. म्हणजे निजाम राजवटीमध्ये मराठवाडा राहिला आणि भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला. निजाम राजवटीमध्ये ज्या त्या जनसमुदायाला सवलती होत्या त्या पुढं सुरू राहतील अशी त्यावेळेला एक धारणा होती, चर्चा होती. आणि धाराशिव, गुलबर्गा, लातूर या जिल्ह्यांमध्ये इम्पेरिकल डेटा जो म्हणजे त्या काळातला आहे त्याच्यामध्ये देखील स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशाच नोंदी आहेत त्या काळामध्ये. कालांतरानं त्याच्यामध्ये फरक पडला. आणि आज जेव्हा त्याचा शोध समाज घेतोय तेव्हा सरकार का त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून त्याची देखील काही चर्चा इथं झालेली नाही. आंदोलनामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला काय मदत केली त्याच्यावर काही भाष्य झालं नाही. आमदारांच्या घरावर हल्ले झाले, आमदारांच्या घरावर हल्ले झाले त्याच्याबद्दल काही भाष्य झालेलं नाही. आणि गुन्हे जे नोंदवले आंदोलकांच्या वरती ते गुन्हे मागे घेणार की नाही, अजून त्याच्यावर सरकारनं कुठलंच पाऊल उचललेलं नाही. हे आम्ही मुद्दे मांडले, त्याच्यावर काही भाष्य झालेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जे भाष्य आज सरकारच्या वतीनं झालेलं आहे, विरोधी पक्ष तर त्यावर समाधानी नाहीच, आम्ही त्याचा निषेध करून बाहेर पडलो. मला अशी खात्री आणि विश्वास आहे की सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार आणि मंत्री याच्यावर कदाचित निराश असावेत, पण त्यांना मर्यादा आहेत, त्यामुळं ते बोलू शकत नाही. बरं झालं तुम्ही उल्लेख केलात. यामध्ये छगन भुजबळ जे वरिष्ठ मंत्री आहेत सरकारमध्ये सातत्यानं म्हणतात की कुठेतरी कुणबी खोटे सर्टिफिकेट घेऊन बॅकडोर एंट्री या ठिकाणी आरक्षणामध्ये केली जाईल आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला निश्चित धक्का लागेल. फार तीव्र शब्दात ते आपली भूमिका मांडतायत आणि सरकारला घरचा आहेर देताना दिसतात. अशा परिस्थितीत खरंच मराठा आरक्षण देणं शक्य होईल सरकारला? सरकारनं तर शब्द दिलेला आहे, सरकारनं शपथ घेतलेली आहे, त्यामुळं त्यांनी तो शब्द पूर्ण करावा, शपथ खरी ठरावी. आणि याच्यामध्ये जो मराठा ओबीसी हे जे काही वाद उफाळून आणण्याचा जो काही प्रयत्न होतोय, मला असं वाटतं की ते मुळामध्ये दुर्दैवी आहे. कारण इतर मागासवर्गीय
हा जो लढा म्हणजे स्वातंत्र्य काळापासून सुरू होता त्याच काळापासून मराठा आरक्षणाचा सुद्धा लढा सुरू होता. इतर मागासवर्गीयांना जेव्हा आरक्षण जाहीर झाली कोणी त्याला विरोध केला नाही. आणि आता आजची जी परिस्थिती आहे आणि आज समाज जर एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत असेल तर त्या समाजाच्या भावनांचा आदर आपण केला पाहिजे. हे सभागृह लोकशाहीचं मंदिर आहे आणि म्हणून इथे जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपण सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका इथं सगळेच मांडतात. आणि जेव्हा सरकार असं म्हणतंय की आम्ही मराठांना आरक्षण देणार त्यामुळं त्यांनी ते लवकर द्यावं अशीच आमची मागणी आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. जरांगे पाटलांनी आत्ताच पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे 24 डिसेंबरची डेडलाईन जर सरकार पाळत नसेल तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू. आम्हाला आता सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये. सरकार फक्त 50% प्रामाणिक दिसते पण 50% आमची फसवणूक करते. मी मनोज जरांगे पाटील आज काय त्यांनी वक्तव्य केलंय किंवा प्रतिक्रिया दिली आहे हे मी पाहिलं नाही ऐकलं नाही. तुम्ही सांगताय याची गांभीर्यानं नोंद सरकारने घ्यावी आणि त्यांची जी काही भूमिका आज त्यांनी इथं मांडलेली आहे ती जर म्हणजे समाज बांधवांना किंवा मनोज जरांगे पाटलांना त्यांना आश्वस्त करण्यामध्ये ही भूमिका जर मदत करू शकली तर आनंदच आहे. त्यामुळं यामध्ये नेमकं आता पुढे काय होणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आणि पुन्हा एकदा मी हेच सांगू इच्छितो की या सगळ्याच संघर्षामध्ये आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा आहे तो अबाधित राहिला पाहिजे. शेवटी आहेत प्रश्न हे सोडवावे लागतात, आंदोलनं असतात आणि हे सगळी जबाबदारी प्राथमिक ही सरकारची आहे. सरकार त्याला गांभीर्याने घेईल अशी आशा आहे. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात. आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे त्या संदर्भात. मात्र जरांगे पाटील हे 24 डिसेंबरच्या त्यांच्या डेडलाईनवर जे आहे ते ठाम आहेत. काय सांगाल? नाही बघा, जरांगेंनी डेडलाईन देत असताना त्यांनी कुठला कायदेशीर आधार घेतला आम्हाला माहिती नाही. परंतु त्यांना आम्ही एवढीच विनंती करतो, आपण इतकं महिने थांबलात. 1980 पासून अण्णासाहेब पाटलांनी जे पहिलं आंदोलन केलं त्याच्यानंतर आज पुन्हा आपण इतका मोठ्या आपण समाजाला एकत्र केलेला आहे. अशा वेळेला आपण संयम बाळगा. फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचंच सरकार असणार आहे, शिंदेसाहेब मुख्यमंत्री असणार आहेत आणि कायद्याच्या चौकटमध्ये आपण बसून आरक्षण आपण देतोय. अशा वेळेला आपण थोडा संयम बाळगला पाहिजे. कारण जे आरक्षण देत असताना ते अर्थातच अनेक समाजकंटक लोक असतात ते त्याला आवाहन केल्याच्या नंतर ते टिकलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण आजचा निर्णय हा ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय होता. मराठा समाजाचा आर्थिक सर्वे होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मला वाटतं आर्थिक मागासवर्ग आयोगाच्या मार्फत 360 कोटीचा निधीची तरतूद शिंदेसाहेबांनी या अधिवेशनामध्ये करून दिलेली आहे, ज्यामार्फत संबंध महाराष्ट्रामधला मराठा समाजाचा आर्थिक सर्वे होईल, कुटुंबीय आर्थिक सर्वे होईल आणि एका महिन्याच्या आतमध्ये हा अहवाल आल्याच्या नंतर विशेष अधिवेशन बोलावून त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण हे राज्य सरकारला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार देण्यात येईल. त्या जरांगे पाटील असे म्हणतात की 50% सरकार आरक्षण देईल असं वाटतंय, परंतु 40% मध्ये कुठेतरी अजूनही त्यांना साशंकता आहे. तर त्यांच्या या वक्तव्यावर कसं? नाही बघा, अन्य राज्यांमध्ये आम्ही हे होताना पाहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा समाज मागासलेला असेल तर तुम्हाला 50% पेक्षा जास्त आरक्षण तुम्हाला देता येईल. आपण मराठा समाज हे मागासलेला आहे हेच आपण सिद्ध करू शकलो नव्हतो ना. आणि नेमकं तेच सिद्ध करण्यासाठी 360 कोटीची तरतूद ही शिंदे साहेबांनी ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाला केलेली आहे. त्यांच्यामार्फत हा सर्व्हे करण्यात येईल आणि तो इम्प्रेट डेटा जो होईल त्या डेटाच्या आधारे अर्थातच आम्हाला विश्वास आहे की मराठा समाज हा मागासला आहे त्या डेटामध्ये दिसून येईल आणि त्याच्या आधारे आपण आरक्षण देऊ. त्याची सर्वस्व जबाबदारी सरकारने आज घेतली पाहिजे. कारण की आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण सभागृहाच्या पटलावर दिलेलं आहे, जे काही त्यांनी भाष्य केलेलं आहे सगळ्यासमोर आहे, समाजासमोर आहे. समाजाची आशा त्यांच्याकडून होती, सरकारकडून होती आणि जे काही आश्वासनं आतापर्यंत सरकारने समाजाला दिलीत ती आश्वासनं सरकार पूर्ण करताना दिसत नाही. आणि कुठेही ठोस पर्याय मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळ्याच समाजामध्ये ज्या मागण्या होत्या या अधिवेशनाकडे विशेष लक्ष पूर्ण महाराष्ट्राच्या
जनतेचं लागलं होतं, प्रत्येक समाजाचं लागलं होतं आणि आम्हालाही अपेक्षा होती विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे त्या सभागृहात आलो की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल की महाराष्ट्रामधली जी काही सध्याची परिस्थिती आहे ती ह्याच्या पुढे अजून चिघळू नये, बिघडू नये. त्यासाठी सरकार काही ठोस पावलं उचलेल, पण तसं काही दिसून आलं नाही. फक्त आता एक विशेष अधिवेशनाचं गाजर समाजापुढे सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आचारसंहिता जर एखाद्या लोकसभेची लागली तर कोणताही संविधानिक निर्णय आपल्याला त्यामध्ये घेता येणार नाही आणि वेळकाढूपणा सरकारच्या मध्ये दिसून आलाय. आपण सभात्याग केलाय विरोधकांनी आज. हो, ह्याच मुद्द्यावर की आम्हाला जी अपेक्षा होती की जे मुद्दे आम्ही विरोधी बाकावून जे ह्या चर्चेच्या दरम्यान उपस्थित केले, समाजाचे असतील, ओबीसीचे असतील, धनगराचे असतील, आदिवासींचे असतील, त्या सगळ्याच विषयावर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की आज काहीतरी ठोस प्रत्येक समाजाला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला जे आशा करून आज बसले होते त्यांना काहीतरी आशा मिळावी, पण ती कम्प्लिटली ती आशा त्यांनी दिशाभूल केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सभात्याग केला. मग आता त्यांना कोणी अडवलं होतं, आज दिला असं तर उत्तमच होतं ना. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणारे लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्यावेळेला कुठलेही मुख्यमंत्री घोषणा करणार नाहीत. आज जे भाषण होतं त्यांचं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आज ज्या मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज, ह्या पूर्वीच्या सरकारने यांना सहकार्य केले. बार्टी असेल, बाकीच्या ज्या काही असतील ह्याच्यामधनं सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आज ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं हे निवेदन मराठा समाजाला तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय. जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केले त्याच्यामध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या या सगळ्याच पक्षाची मागणी होती. ती मागणी आज काय पूर्ण झालेली दिसत नाही. नुसत्या पैशाच्या घोषणा आम्ही हे करून आम्ही ते करू हे काय होणार नाही. खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांच्या ज्या आंदोलनाला न्याय द्यायचा असेल तर आजच त्यांनी ही घोषणा करायला पाहिजे होती आणि ही घोषणा आज राजकीय घोषणा होती. ह्याच्यामध्ये मराठा समाजाला काही मिळलेलं नाहीये आणि चुकीच्या पद्धतीनं आजचं निवेदन झालं. त्यामुळं सर्व विरोधक आज सभात्याग करून बाहेर आलेले. आपण बघितलं जरांगे पाटील जे आहे ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की 24 डिसेंबरची जी डेडलाईन होती तोपर्यंत सरकारने मराठ्यांना आरक्षण जे आहे ते द्यावं. त्या मागणीच्या ते पुढची डेडलाईन द्यायला तयार नाही आहे. 24 तारखेपूर्वी सरकारने काय ते ठरवावं असं ते म्हणतात. बघा, मुख्यमंत्र्यांचं आजचं निवेदन अत्यंत खोटं निवेदन होतं. मी हे करणार, मी ते करणार, पण मूळ विषयाला त्यांनी बगल दिलेली आहे. मूळ विषयाला जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे मराठा समाजाचे आतापर्यंत जेवढी आंदोलन झाली त्यांची एकच मागणी की आम्हाला आरक्षण द्या आणि या आरक्षणामध्ये मराठा समाजातील जे युवक आहेत त्यांना हाताला काम मिळलं पाहिजे, शिक्षण मिळलं पाहिजे, बेरोजगारी हटली पाहिजे, ही त्यांची मागणी राजसेन. त्या मागणीसाठी त्यांनी जे निवेदन दिले, जे मोर्चे काढले, ज्याच्यामध्ये आता आंदोलन केले, ह्याचा कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आज न्याय मिळालेला दिसत नाही. त्यांनी जे फेब्रुवारीमध्ये पुढे ढकललंय ह्याचाच अर्थ असा होतो की हे काही त्यांना द्यायचं नाही. कारण द्यायचं असेल तर आज त्यांचे हात कुणी अडवलेत, त्यांना कुणी विचारलंय. ते सरकार आहेत, बहुमतात सरकार आहेत. इकडे 100 असेल तर तिकडे 150, इकडे 60 असेल तर तिथं 200. मग अशा वेळेला फक्त समोरच्यावर टीका करायची, समोरच्यावर काय केलं नाही, आम्ही काय करतो एवढं दाखवायचं. पण हे मराठा समाजाला कुठल्या परिस्थितीत त्याच्यामध्ये लाभ मिळालेला नाही आणि हे आज खोटं बोला आणि पण रिटर्न बोला असं निवेदन मुख्यमंत्र्यांचं झालं. एक शेवटचा प्रश्न. आपण ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे सभागृहाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी. सरकारकडून आता उद्या आज अंतिम आठवडा प्रस्ताव झाला, उद्या अधिवेशन संपत आहे. सरकारकडून काही आश्वासन किंवा त्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का संबंधित? सरकार म्हणजे खोटं बोलतंय. संजय ठाकूरला अटक झाली पाहिजे. संजय ठाकूरला ज्या लोकांनी मदत केली त्यांची नावं उपलब्ध होतील. पण सरकार त्याला वाचवायचं काम करतंय आणि ह्याच्यामध्ये सरकारचा संशय असा येतो की संजय ठाकूरला ते पाठीशी घालतात. खरं तर 24 डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. परंतु हे आरक्षण आता जवळजवळ 24 डिसेंबर मिळत नाही, आता सिद्ध मुख्यमंत्र्यांनीच करून दाखवलं. त्याचबरोबर उद्धवजी ठाकरेंनी गेल्या 7.5 वर्षामध्ये मराठा समाजाचे जे अधिकार असतील, ज्या बैठका असतील किंवा प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदेनाच त्या ठिकाणी पाठवलं होतं की त्यांच्याकडे अधिकार दिले होते. परंतु आजच्या भाषणामध्ये त्यांनी गेल्या सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडत राहिले. आपण काय करणार हे पण सांगितलं नाही. त्याचबरोबर एकीकडे त्यांच्याच पक्षाचे त्यांच्याच समज असलेले लोक सांगतात की कोकणातील रामदास कदम असून देत, नारायण असून की कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. दुसरीकडे भुजबळ सांगतायत की मराठा समाजाला जास्त पैसे मिळालेत, ओबीसी अन्याय झालाय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी कुठे स्पष्टता सांगितली नाही आणि त्यामुळे हे सरकार लोकांचा पानं पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतंय. त्याचबरोबर बजेटमध्ये पुरवणी मागण्या जवळजवळ 45,000 कोटीच्या मंजूर करून घेतल्यात, अनेक बिलं मंजूर घेतल्यात. त्यामुळे सरकारला पण माहिती आहे की आता हे शेवटचं अधिवेशन आहे, नंतर आचारसंहिता लागेल,
कोर्टाचा निर्णय काय होईल आणि त्यामुळे वेळ मारून देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आणि लोक मात्र याबाबत लोकांना ही सत्य परिस्थिती माहिती आहे आणि त्यामुळे लोक मराठा समाज आणि ओबीसी समाज किंवा धनगर समाज या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी या निमित्ताने ओबीसी विरुद्ध मराठा जो नाही. संघर्ष आहे तो अजून तीव्र होईल असं वाटतं. नाही असा संघर्ष नाही आहे, परंतु सरकारने असा संघर्ष कारण मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण धक्का होता आरक्षण पाहिजे, ओबीसी समाजाला आपलं आरक्षणाला धक्का होता आपलं आरक्षण टिकलं पाहिजे असं म्हणणं आहे आणि त्यामुळे सरकार मात्र या दोघी समाजामध्ये ते निर्माणाचा प्रयत्न सरकारमध्ये प्रतिनिधी करतायत बाहेर करतात एवढं मात्र नक्की आहे.